तर पोरीची नाटकं बघा, जरा कुठं पाऊस पडला नाही तर म्हणायला लागली मम्मी मस्त वडे कर. तर म्हटलं बटाटे उकडा, भाजी करा, एवढा कुटाणा करत बसलं तर तोवर संध्याकाळच्या जेवणाची वेळ व्हायची. तर माझ्याकडे थोडी सकाळची बटाट्याची भाजी बघा शिल्लक होती, 2 चपातीचं कणिक पण होतं. काहीतरी म्हटलं जुगाड याचाच करावा. तर नेहमीसारखीच आपली की नाही चपाती लाटून घेतली, त्याच्यावर बटाट्याची सगळी भाजी अशी पसरून घेतली, त्याच्यावर दुसरी एक चपाती ठेवून त्याच्या कडा बघा चांगल्या पॅक करून घ्यायच्या. आता व्हिडिओ जसं दाखवलं की नाही तसं पिझ्झा कटरनं उभं कट करून घेतलं आणि मग रोल करून घेतले. आता जे मोठे रोल झालेले की नाही ते मधून असे कट करून त्याचे 2 भाग करून घ्यायचे. नेहमीसारखंच आपलं बेसन पिठाचं बॅटर तयार केलंय. तर इथं मी पहिल्यांदा चटणीसाठी चुरा तळून घेतला, नंतर चपातीचा रोल बॅटरमध्ये बुडवून छान तळून घेतले. कोण म्हणाल का बरं यात चपातीचा वापर केलाय सांगा बघू. दिसतंय की नाही सेम टू सेम वडेच, फक्त बघा पावाची कमी होती. आता पावसात म्हटलं कोण आणायला जायचं. तर आता तुम्ही म्हणाल भाजी तर होती की मग सरळ वडे करायचे, पण माझ्याकडे की नाही फक्त इनमिन 3-4 वड्यांचीच बघा भाजी होती. तर चपातीचा वापर केल्यामुळं बघा किती बऱ्यापैकी वडे झाले की नाही. तर मस्त पोरांनी चटणी बरोबर वड्यावर ताव मारला. तर कधीतरी चपातीवर अशी बटाट्याची भाजी पसरून झटपट वडे पण करून बघा. आणि काय राव तुम्ही सबस्क्राईब काय करत नाही, हे काय बरोबर नाही. चला पटकन तेवढं सबस्क्राईब करा.